पुन्हा एकदा स्वागत आपल्या कोकण या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, प्रत्येक सांगतो व्हिडिओ काढायला. आज आम्ही चाललो आहे नवलाई बांगाडा उत्सव बघायला पृथ्वीला. त्याला दाखवतो किती गाड्या आपल्याकडे. 5 गाड्या दाखवतो. तर 5 गाड्या पाठीमध्ये तिकडे नाही सर्व. आम्ही चाललो गेला. सगळ्यांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आकडा टोचून झाल्यानंतर कोणी लगेचच गडबड करू नये. हे सचिन सकाराम रावणम दागवाडी 9चा आकडा. देवीचं महाविवाह नवलाचं मानाचा आकडा. यशवंत विठ्ठल रामनाथ दागवाडी उत्राड. यशवंत विठ्ठल
लांबून भाविक येतात देवीच्या दर्शनासाठी, देवीचं महात्म्य पाहण्यासाठी आणि त्याची प्रचिती घेण्यासाठी. हाकेला धावणारी, नवसाला पावणारी अशी ही आपली नवलाई देवी सर्वांनाच हाकेला धावणारी आणि त्याची मनोकामना पूर्ण करणारी, त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोभावे पूर्ण करून देणारी आणि आपली सेवा करून घेऊन लावणारी अशी नवलाई देवी. त्यासाठी अनोट अशी गर्दी या बगाडा उत्सवात ढोलवाल्यांनी सज्ज राहायचंय, नारायण गावणं तयार राहायचंय ढोल प्रदक्षिणा घालण्यासाठी. हा मानाचा आकडा आहे. यशवंत विठ्ठल गावणं दागवाडी सम्राट, हा मान त्यांचा पूर्वीपासूनच आहे. गेली 400 वर्ष परंपरा सर्वजण जोपासत असतात. त्याची ही प्रचिती आपल्याला आलेली आहे. 5 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत यशवंत विठ्ठल गावणं यांच्या. ढोलवाले नारायण गावणं जागा द्यायचे मध्ये कोणी बाजूला व्हायचंय. देवीच्या समोर कोणी जायचं नाहीये, देवीच्या समोर कोणी जायचं नाहीये. नारायण गावणं ढोलवाले सचिन सकाराम गावणं धारवाडी उमराट हे आपला 90 पूर्ण झाल्याने हा आकडा टोचून घेतलेला आहे. सचिन सकाराम गावणं 90 त्यांचा पूर्ण झालेली आहे. देवीने त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि असेच यश देवी त्यांना देणारी आहे. त्यासाठी त्यांनी हा आकडा टोचून घेतलेला आहे. सुशांत सुरेश मोरे हेदवकर 101 रुपये देणगी आलेले आहे. धन्यवाद सुशांत. त्यांचा 90 पूर्ण झालेला आहे. पहा देवीचं महात्म्य पहा. सर्वांनी स्वतःच्या डोळ्यात धरून घ्यावं असं देवीचं महात्म्य आपल्याला पाहायला मिळतंय. ह्या बगाड्याच्या उत्सवानिमित्त नवलाई देवीच्या बगाडा उत्सवाला अशीच अलोट गर्दी असते. कारण देवीचं महात्म्य कसं आहे. निसर्गरम्य ठिकाणी असं हे वसलेलं मंदिर आणि देवीचा नावलौकिक कोणाला परत हाताने न पाठवताना त्यांना भरभरून यश देणारी अशी नवलाई देवी आपल्या पाठीशी आहे. कोणतंही काम करताना नवलाई देवीचं नाव घेऊन प्रत्येक जण सुरुवात करत असतो. प्रवास करताना नवलाई देवीचं नाव घेऊन सुरुवात करत असतो. धंदा कोणता नवीन धंदा सुरू केला नवलाई देवीचं नाव सुरू घेऊन तो धंदा व्यवसाय सुरू करत असतो आणि नवलाई देवी त्याला खूपच यश देते आणि मग इच्छा त्यांच्या पूर्ण होतात आणि कोणत्या ना कोणत्या पद्धतीने देवीला काहीतरी अर्पण करून अशी आपण देवीची ही इच्छा आपण पूर्ण करतो. भक्तिभावाने तिला अर्पण करतो. सचिन सकाराम गावणं यांनी नवसाच्या 3 फेऱ्या मारलेल्या आहेत. 5 फेऱ्या मारलेल्या आहेत. 5 फेऱ्या नवसाच्या मारलेल्या आहेत. ढोलवाले तयार